तर आपण मगाशी आयोनिक फॉर्मेशन कसं तयार होतं, हा केमिकल बॉन्ड कसा तयार होतो त्याची डेफिनेशन अभ्यासलेली आहे. आता हे NaCl जे आहे हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो हे आपण या फिगरद्वारे काय करणार आहे, अभ्यासणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की वी नो दॅट sodium has a electronic configuration 281 and chlorine has a electronic configuration 287. मीन्स सोडियम जो आहे त्याच्या पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, सेकंड सेलमध्ये किती आहेत 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि जी शेवटची शेल आहे त्याच्यामध्ये हा 1 इलेक्ट्रॉन आहे आपल्याला दिसते. त्याच पद्धतीने इथं क्लोरीन पण आहे. क्लोरीनच्या पहिल्या शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 आणि थर्ड शेल जी आहे ती त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन असलेले आपल्याला दिसून येतात. मग आपल्याला माहिती आहे की जो सोडियम आहे त्याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे 1 आहे. याला ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करायचा असेल तर म्हणजे ह्याला इथं आता ऑक्टेट कंप्लीट करायचं आहे, हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो, हा ट्रान्सफर करतो कुणाला किंवा देतो कुणाला, तर ह्या क्लोरीनला देतो. आणि हा क्लोरीनला काय आहे 1 इलेक्ट्रॉन लेस आहे याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, कारण याच्या शेवटच्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन लेस असल्यामुळे हा कुणाकडनं घेतो, या सोडियम कडनं हा 1 इलेक्ट्रॉन काय करतो घेतो आणि ऑक्टेट याचं कंप्लीट करतो आणि सोडियम क्लोराईड नावाचा कंपाऊंड तयार होतो. मग आता सोडियम क्लोराईड हा कंपाऊंड तयार होताना याचं ऑक्टेट जे कंप्लीट होतं त्यानंतरची जी पोझिशन असणार आहे शेलची या पद्धतीने असणार आहे, कारण हा शेवटच्या शेलमधला जो इलेक्ट्रॉन आहे त्यानं क्लोरीनला दिलेला आहे, म्हणून याच्यामध्ये किती शेल राहणार आहेत 2, K आणि L शेल. कारण M शेलमधला जो इलेक्ट्रॉन आहे तो कुणाला दिलेला आहे, या क्लोरीनला दिलेला आहे. म्हणून याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिलेलं आहे 2,8 आणि इथं काय दिसते तुम्हाला Na+ लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे Na+, कारण नंबर ऑफ प्रोटॉनची संख्या तेवढीच राहणार आहे, फक्त इलेक्ट्रॉनची संख्या 1 ने काय झालेली आहे कमी आहे, परंतु प्रोटॉन जे आहे ते काय आहेत 11 असणार आहेत. त्यामुळे +1 ने काय आहे जो प्रोटॉन आहे तो जास्त असणार आहे, म्हणून हे कॅटायन जे साइन आहे इथं दिलेलं आहे Na+ फॉर्म इथं होतो. त्याच पद्धतीने ऑन द अदर हँड क्लोरीन पण त्याच पद्धतीने काय होतो इथं 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो सोडियम कडनं आणि इथं 1 इलेक्ट्रॉन काय होतो एक्स्ट्रा होतो. जे अगोदर इलेक्ट्रॉन 287 होते इथं 288 झालेले आहेत, त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन काय झालेला आहे जास्त झालेला आहे. त्यामुळे इथं काय आहे निगेटिव्ह चार्ज म्हणजे ॲनायन असं आपण म्हणतो याला. क्लोरीन ॲनायन हा जो आहे तयार झालेला दिसतो. क्लोरीन ॲनायन म्हणजेच हा आयन इथं तयार होतो आणि सोडियम कॅटायन हा आयन इथं तयार होतो. आणि अशा पद्धतीने इथं काय तयार झालेला दिसतो, तर आपल्याला हा सोडियम क्लोराईड जो कंपाऊंड आहे तो काय होतो इथं तयार झालेला आपल्याला दिसतो. इथं मी लिहिते वाटलंच तर सोडियम क्लोराईड, फॉर्मेशन ऑफ ए सोडियम क्लोराईड NaCl is formed by ionic bond. आयोनिक बॉन्डने काय तयार होतो, हा NaCl हा कंपाऊंड काय होतो तयार होतो. याच्यामध्ये जो बंध तयार झालेला आहे इलेक्ट्रॉन दिला आणि घेतला त्यामुळे काय झालेला आहे हा बंध हा बॉन्ड तयार झालेला आहे, म्हणून इथं फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. तसंच आपण इतरही एक्झाम्पल MgCl2 चं एक्सप्लेन आपल्याला करता येईल. हा अशा पद्धतीने हा आयोनिक बॉन्ड इथं आपण समजून घेऊ शकतो. धन्यवाद.